बरं का बिजच अलग लक्षात हे आजचा बोका हा पुढल्या वर्षीचा बोका हे लक्षात घ्या. नंदकुमार तोंडसे खरोखर त्या माणसानं हे पहिल्या वेळेस त्यांना बाहेरून न म्हणता त्यांच्या जोडीला कुणी माणूसच मिळाला नसल्यामुळं मला वाटतं संदीप मोहिते आणि सोबत त्यांच्या अण्णा चव्हाण ही जुगलबंदी झाली आणि 1:30-2 वाजता आमचा बी कारभार आटपला पहिल्या वेळेस. पण ही माऊली खरोखर ह्या बिजला एक आपला हक्क म्हणून आमच्यापर्यंत आलेली होती आणि त्यांना साथ नसल्यामुळं पण त्यांना पाकिट न देता नाराज न करता कधीही घालवलं नाही. त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केलेला आहे. यानंतर कोळगे मॅडम या खरोखर आमच्या मी मगाशी तुम्ही झोपलात चाल मी तुम्हाला फोन केला होता पण रात्रीची वेळ होती तुम्ही उचलला नाही. माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्या फोनचं. आम्ही असं कधी तुम्हाला विसरणारी माणसं नाही. त्यामुळं त्यांचं वैयक्तिक पाकिट या ठिकाणी आम्ही कुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज. त्यानंतर शिंदे मामा आमचे कोळगे मॅडम यांच्या बरोबर नेहमीच साथ देत आलेले आणि आमच्या बिजला कायमच उपस्थिती दाखवत असलेले आपल्या उस्मानाबादचे हरिभक्त परायण शिंदे मामा. एक चांगली हार्मोनियमची साथ पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्यानंतर ढोलकी सम्राट सचिन शेठ हे पळी पाहुण्याचं नातं कायम टिकलं पाहिजे आणि कुठं पळापळीच्या नादाला काय लागू नका. तर कायमच आपली ही बीज मला वाटते सचिन वाघमारे यांनी 7 दिवसाचा कार्यक्रम सप्ताहाचा त्यांनी आपल्या कार्यक्रमासाठी सोडलाय. म्हणजे अशी माणसं आम्हाला गरजेची वाटतात की पैसा ही गोष्ट महत्वाची नाही. पैसा तुमच्याजवळ कला आहे तुम्ही ढिगाने पैसे मिळवणार परंतु ही जी ऋणानुबंध आहे नाता हे आपलं टिकवायचं आहे. सचिन महाराज वाघमारे एक उत्कृष्ट ढोलकी वादक यांनी ही बीज पुढच्या वेळेचा बुक आहे बरं का सचिन महाराज आणि हिथंच यायचं. त्यानंतर सुखदेव हेगडे महाराज आमचे पाहुणे अतिशय उत्कृष्ट पद्धतीची ढोलकीची साथ आमच्या पाहुण्याने आम्हाला दिलेली आहे. पुढल्या वेळेचा बुका बरं का पाहुणं कपाळावरचा. लावलेला बुका हा याच असणाऱ्या व्यासपीठाला हे लक्षात असू द्या. इथं अजून काय जरी समजा 4-10 बिजा जरी तयार झाले तरी आपली सगळ्यांची उपस्थिती प्रक्षाळे महाराज येतं महत्वाचे. यानंतर विठ्ठल लवटे महाराज एक हार्मोनियमची उत्तम साथ आजच्या असणाऱ्या या कार्यक्रमाला दिलेली आहे. तरी त्यांनी त्यांचं या ठिकाणी मानधन घ्यायचं. विठ्ठल लवटे साहेब तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात 28 तारखेला फोन केलाय तुम्ही नाही म्हणता. तुमच्या ध्यानात राहत नाही. तुम्ही ध्यानात राहायचं काहीतरी औषध खावा. बरं झालं तुम्ही सांगितलं. 28 तारखेला मी जानेवारी महिन्याचा तुम्हाला फोन केलाय पहिला फोन. नाही तुम्हाला दाखवतो की माझ्याकडे फोन तुम्ही म्हणला मला फोन झाला नाही तुमचा असं होतं. आपलं आदरणीय केंजळे महाराज सरांचं भाषण ऐकून एक कलाकार राहिला नाही घरातच राहिला. भाषण नाही ते वास्तव आहे. भाषण नाही एवढं टिकवलंय म्हणजे आपण सगळ्या गोष्टी तेवढं आहे. त्याला बसून जाऊ म्हटलं तर बस नाही म्हटलं ते घरात झोपलं ते आलं नाही. बाल कलाकार केंजळे महाराज चला या पुढं. तुमचं यावेळी स्वतंत्र पाकिट तयार केले आमच्या केंजळे महाराजांचं. या गावचे नातू आहेत आमच्या प्रकाश नवगिरे
यांचे ते नातू आहेत. गणेश मामाचा तो भाचा आहे. आदरणीय पासले महाराज, मला वाटतं ही मूर्ती सुद्धा आमच्या या विचार मंचाला चिटकवलेली एक बाहुली आहे. त्यांनी कधीही आमची साथ, खरोखर यांना आम्ही फोन सुद्धा करत नाही बघा. कुठे गेलं तानाजी मदने साहेब, मदने साहेब उडायचं, मदने साहेब त्यांना फोन सुद्धा करत नाही हो यांना, कधीच नाही. तरी सुद्धा ही महाराज कधी चुकवत नाही. बस बस बस, ते तुम्ही ती पाळलंय. गाडी आहे म्हणून गाडी तुम्हाला पळशीला जायला पळशीला जायला, दिगंचीला जायला लागेल. थेट पंढरपूर गाडी नाही, बंद झाली ती गाडी. दिगंचीला 9 चेष्टीन जायची. धबलजी आमचे बघा, डबल ड्युटी आहे. या वयात सुद्धा त्यांनी एक वॉचमनची नोकरी, मला वाटतंय कुठलं विद्यालय, आमदार आपलं उमा, डिगडी, हा हा आपले दिनकर आबा अवताडे, दिनकर आबा काय नाव त्यांचं, अभिजित पाटील. अभिजित पाटील त्यांच्या संस्थेमध्ये हे वॉचमनचं काम करत करत ही कला त्यांनी जोपासलेले. प्रक्षाळे महाराज, आपला तबला इथं कायम शाय लावून आला पाहिजे. रामकृष्ण. यानंतर दत्तात्रय केंगार विनेकरी, आमचे पाहुणे, आमचे मेहुणे कायमच मोहीम मधून ते या बीज महोत्सवासाठी येत असतात. गडी लावणारे माहित आहे का? गडी लावणारे रोजगार देत होते. असू दे असू दे. हा, तसं गडी लावणारे आहे. तुम्हाला मी आधीच म्हणून नाही, मी कामाला आहे म्हणलं, आलो की या एक दिवशी भेट होईल. यानंतर आपण उत्तम करडे महाराज, सांगोला मार्केट गाडी आहे म्हणजे उत्तम करडे महाराज सांगोला मार्केट जाऊ. कुठे पण थांबता, ती गाडी म्हणते लवकर जात नाही, लगेच जास्त जाते. हां. मग तसं गाडी जाते सांगोला पंढरपूरनं. मग ही अडचणाचा टायमिंग कोणी सोडायला, आपण 4-5 जण आहे. काय करायचं नाही, हां, काय नाही, काय नाही. अजून शेवट लगेच लागते गाडी. अमोल हेगडे, रामभाऊ डोबळे आमचे नेते आणि या बीजोवरती पहिल्यापासून कोरसची अतिशय प्रामाणिकपणे साथ दिलेले आमचे सरपंच महोदय रामभाऊ ढोबळे यांचाही या ठिकाणी श्रीफळ आणि पाकिट देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सोपान महाराज पारशे, कोळेगाव दिंडी. सोपान महाराज पारशे, जाताय तुम्ही, वर जावा की आपल्या घरी. तुम्ही आता कुठलं दिगंज मार्ग कसं सांगोला, दिगंजला सुटतोय तुम्हाला, दिगंजला सुटतोय सांगोला आहे त्यांना जवळ सांगोला सदाशिव आयवळे महाराज सुपलीकर आमचे समाज बांधव.
किसन किसन दाबाय जरा चला चला चहा पिऊन जातो, जाऊ मग तिथे कशाला उगाच, चला वाहन आहे का एसटी गाडी आणली नाही आम्ही. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अजित हातेकर आमचे मागचे, अजित हातेकर कोळा मृदुंगमणी म्हणून प्रत्येक दिंडीमध्ये आमचा अजित हा आमच्या बरोबर असतो. यानंतर समाधान जरे आजचा हा सोहळा सगळ्या जगभरामध्ये आपल्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवरून आमची सगळी दिंडी आणि आमची सगळी बीज या ठिकाणी चित्रीकरण करण्याचं एक मुख्य काम आमच्याच गावचा सुपुत्र माझा विद्यार्थी आणि या खवासपूरच्या चांगल्या चाललेल्या गोष्टीचं वर्णन, प्रसार आणि प्रचार या दोन्ही गोष्टी ज्या माध्यमातून होतात ते काम करण्याचं एक पवित्र काम आमचा समाधान हरिदास जरे यांनी केलेलं आहे. त्यांचा संजू भाऊ त्याचा हार घालून एक सत्कार करा. हे माधवा, आजचा हा सत्कार अध्यक्ष महादेव आयवळे यांनी समाधानला या ठिकाणी श्रीफळ व हार घालून सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समाधान हरिदास जरे यांचा स्वागत आणि सन्मान या मंडळाचे अध्यक्ष महादेव आप्पा आयवळे आमचे बंधू यांच्या शुभास्ते या ठिकाणी होत आहे. त्यांनी तो करावा. असू द्या. यानंतर आमचे विनेकरी अमोल हेगडे यांचा सन्मान आमचे बंधू हरिदास आयवळे यांनी या ठिकाणी करावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर आम्हाला जे स्पीकरचं सौजन्य एक चांगल्या पद्धतीची या ठिकाणी स्पीकरच्या साऊंड सिस्टीमच्या आणि या ठिकाणी मंडपची व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे ते आमचे नेहमीचे सहकारी या गावचे पोस्टमन ठीक आहे आबासाहेब आमचे छोटे मालक यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आबा आयवळे ते 5 माळ खरी पाहिजे मगाशीच उतरायला पाहिजे होतं तुम्ही तिथं आपण इथं उतरतो अजून 2 आहेत